संचित आपल्याला पाहायला मिळतात. तर सालामीच्या आघाडीत आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गोवे संघाचे अर्थात ललित आणि विवेक. पहिल्याच बॉलला इथे मात्र सन्मान दिलाय. आज खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कारण सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रत्येक खेळाडूचा मानच असतो. मात्र आज कुठे ते फलंदाज आपण पाहतो ललित आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर नक्कीच गोलंदाज झाला आणि त्या पहिल्या चेंडूला इथे मात्र सन्मान दिलाय. सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे मात्र विरकावला, लॉस केलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. ललित 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. इथे मात्र पाहायला गेलं तर मी मागाशी म्हणालो की पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सन्मान दिलाय. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र कुठेतरी आघात करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि त्याचाच परिणाम आपण पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारचा कारनामा न करता इथे मात्र मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळाले. ते अर्थात ललित. नवीन बॅटर मैदानात चालू दाखल होत आहेत. रोशन नाव आहे रोशन. संघाची कामगिरी रोशन केली जाईल का हे मात्र पाहावं लागणार आहे. कारण पाहिलं गेलं तर संघ अडचणीमध्ये खऱ्यातून पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत. मात्र 2 चेंडू तर अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची धाव इथे अर्जित केली गेली नाहीये. पुढचा बॉल इथे मात्र सफल झाले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. दिशा आपण पाहिलं गेलं तर फायनल इथं दिशा निवडतील काय, तो क्षेत्र निवडतील का असं काही चित्र नक्की निर्माण झालं होतं. मात्र गोलंदाजाने आपण पाहिलं गेलं तर त्याच वेगाने अधिक चेंडू हाताळला गेला आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज आपण संचित त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पावलं षटक आहे अर्थात शक्तिवर्धक खेळ मैदानाच्या आतमध्ये म्हणून नक्कीच या षटकाकडे पाहिलं जातं. मात्र अजून तर आपण पाहिलं गेलं तर अद्याप कुठे संचितचा मात्र बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू आतापर्यंत हाताळला गेला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. मित्रांनो पाहिलं गेलं तर नक्की संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. एक चांगल्या प्रकारचा जर्सी परिधान केलेला संघ आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पॉवर षटक आहे त्याप्रमाणे नक्कीच हाताळलं जात आहे. पुढचा बॉल फुल टॉस झाला मात्र समोरच्या दिशेला. इथे मात्र एफर्ट चांगले पाहायला मिळाले. एफर्ट नक्कीच छान होते. झेल निसटता आला, नक्की निसटलाय मात्र एफर्ट नक्कीच छान होते. संघावरती असलेली या कमिटमेंट, क्रिकेटबद्दल असलेली कमिटमेंट ती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिसून आली आहे. कारण चेंडू नक्कीच दूरवर होता. स्वतःला नक्की तिथपर्यंत झोकून दिलं. झेल नक्कीच निसटलाय मात्र धावा मात्र वाचवल्यात. या 2 धाव्याने नक्की धावसंख्या जाऊन पुढे सरसावली, वधारले. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 2 आकड्यावरती. श्री गणेश झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिला गेला. पंच मात्र तटस्थ आहेत. योग्य निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला की लेगबाच्या स्वरूपात मात्र ही धाव ग्राह्य धरली जाईल. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक एंडवरती आपण मात्र बदल होताना पाहायला मिळतोय. सलामीला विवेक आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील अजूनही शेवट चेंडू बाकी असणार आहे. 5 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा धाव फलकावरती गेल्यात. 1 गडी बाद 3 धावा. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपण पाहतो गोवे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगवण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय घडलंय. इथे मात्र चुकी घडलीय. चुकी आणि चुकी घडतीये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येता नशिबाचा खऱ्या अर्थानं चौकार. आणि इथे मित्रांनो काय झालं होतं. एक पाहिलं गेलं तर षटकाची खऱ्या अर्थानं सुरुवात अतिशय अद्भुत कारण पाहिलं गेलं तर धावसंख्येवरती अक्षरशः अंकुश लावला होता. मात्र गोलंदाजानेच नंतर त्या धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. आणि आपण पाहिलं गेलं तर नवीन गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत आहेत.
सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आपण इथे असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत थोडासा फंबल नक्कीच होत आहेत, कारण आउटफील्ड मध्ये थोडासा आपल्याला अडथळा निर्माण पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्यात. दुपारचं सत्र आपण पाहतोय. पहिल्या फेरीत ही शेवटची मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक गडी बाद. डीजे गेले आणि कसं जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये हा मासा फसला आणि नक्कीच माघारी परतलाय. चला बॅटर थोडस विनंती करतो, आपण थोडं स्पीडअप करा. चला बॅटरना विनंती करणार आहे मित्रांनो. मी मगाशी म्हणालो की आयोजकांच्या वतीनं आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची वारंवार विनंती केली गेली आहे की आपण थोडं स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ आपण इथे मात्र खर्च करायचा नाहीये. नवीन बॅटर नक्कील मैदानाच्या आतमध्ये येतात. तथ्य मात्र सुंदर फटका पाहायला मिळालाय. कॅट खेळाय, चेंडू जातोय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहिले गेले तर निखिल मैदानाच्या आतमध्ये आले. थोडस जाणलं ज्या प्रकारे चेंडू आला, ज्या वेगाने चेंडू आला की हाताळला होता ना, तो मात्र त्या वेगाचा पुरेपूर वापर केला गेला आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीयेत. चला एक फटका मारला, मैदानाच्या बाहेरचा मात्र रस्ता दाखवला. ऍटिट्यूड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक गडी बाद. सांगितलंय कारण आयोजकांच्या वतीने काही सूचना येतात, त्या सूचनाचं मात्र आपण पालन करावं ही नक्कीच अशा अपेक्षा बाळगतो. तो मुद्दा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट मित्रांनो आपण पाहतोय. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय, गोवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र कोणाचे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे, कारण संघ अडचणीमध्ये त्याला मात्र बाहेर काढायचं असेल ना तर चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेला. सूर्य चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज अर्थात सागरच्या माध्यमातून नक्कीच हाताळला जातो. 15 धावा धावफलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदले 15 धावा आपल्याला धावफलकात होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2चा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र कट केलाय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकोणीसावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 2 षटकावर मित्रांनो पाहिले गेले तर मॅनेटी पावडर षटक होते. चांगल्या प्रकारचं स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कुठेतरी एका बाजूला पाहिलं तर धावा सुद्धा आल्यात, मात्र विकेट सुद्धा तेवढेच गमावलेत. कारण आपण पाहिलं गेलं तर जेवढे पार्टनरशिप बिल्ड होईल ना तेवढं कुठेतरी संघाला एक भक्कम रित्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे ती पार्टनरशिप बिल्ड होईल का
हे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. काही येणारे चेंडू असणार आहे ते अर्थात आता मात्र 18 चेंडू आपल्या हातामध्ये असणार आहेत. 18 बॉल मध्ये किती धावा खर्च केला जाणार, कसा ग्राफ इथे मात्र इन्क्रीज केला जाईल हे मात्र पाहावं लागेल. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पैलू घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज संचित. पुन्हा एकदा पुढचा बॉल, सुंदर फटका आपण पाहतोय. डेप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. पॉइंट दिसला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर एकच धाव, एकापेक्षा काय अधिक मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं, कारण मित्रांनो पाहिलं गेलं आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेले. त्या काही आपल्यावरती बंधनं होती, ती बंधनं मात्र क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरती नक्कीच कुठे त्या बाजूला केले गेलेत, कारण 2 षटकामध्ये नक्कीच ती बंधनं होती. आता मात्र ते बंधनं झुगारून लावलेत. पुढचा बॉल फुल टॉस, त्याला मात्र फुल टॉल वसूल करत चेंडूला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला दर्जेदार षटकार. फुल टोल वसूल करत हा फटका आपण पाहतो राखीच्या बाट मधून. पहिला दर्जेदार फटका येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चेंडू पर्यंत पोहोचतील. तत्वर मात्र पाहतो आपण एकच धाव, एकापेक्षा अधिक काय मिळत नाहीये. राकेश मात्र जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले तिथे कुठून तरी आपण पाहतोय धावांचा ओघ, धावांचा वेग थोडा का होईना मात्र वाढताना पाहायला मिळतोय. आणि तो का वाढू नये, कारण आपण पाहतो संघाकडून जर आपल्याला स्थान मिळतंय तर मात्र स्थान कुठे भक्कम करायचं असेल तर आपलं सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल आता मात्र इथे विवेकला मात्र जीवनदान मिळालंय. चुकी घडतीये, झेल निसटतोय, चेंडू फरार होतोय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नाहीये. इथे मात्र या डबलने आपण या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावेने मात्र धावसंख्या मात्र भर होतीये. संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. 3 गडी बाद 29 धावा. धाव फळकावरती. पुढचा बॉल वैठक लगावण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लांब षटकार. जखमीवरती मात्र मीठ चोळणारा फटका पाहायला मिळाला, कारण मागील चेंडू पाहिले गेले तर विवेकचा झेल मात्र निसटला होता आणि तदनंतर मात्र हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल सुरेश चेंडू आपण पाहिले गेले तर बॅट्समॅन नक्कीच चांगला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला, येस इट इज वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरापासून दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय. अवांतर धावेने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती. 3 गडी बाद. पुढचा बॉल इथे मात्र चुकी घडते आणि इथे ती चुकी मात्र दोन्ही हाताने स्वीकारली आहे. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा नक्कीच पोहोचला की हा नक्कीच चेंडू नो असणार आहे. कारण काही मित्रांनो क्रिकेटचे काही नियम आहेत, त्या नियमावली आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर अधिकचा उंचीचा जर चेंडू आपण हाताळलात तर मात्र पंचाच्या माध्यमातून आपल्याला दंडित केलं जातं आणि इथे मात्र दंडित केले गेले. पुढचा बॉल फ्री हिटचा आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल पुण्याचा फुलटा होता. अवकाचा फायनल दिशा नक्कीच निवडले, स्क्वेअर लेगच्या दिशेला माफ करा. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वारे आपण पाहिलं गेलं तर एकच धाव. फ्री हिटचा बॉल होता, कोणत्या प्रकारची मोठी धाव येथे खर्च घेता आली नाहीये आणि आपण पाहिजे एका धावेने नक्की षटक क्रमांक येथे मात्र तिसरं समाप्त झालं. अर्थात 18 चेंडूंचा ते खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या बदल्यात 42 आकड्यावरती. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर सगळ्यात महागडं षटक आलंय. अर्थात आमचे
साथी समालोचक आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकामध्ये अर्थात ऋषिकेश सर आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच योग्य ते या सामन्याची खऱ्या अर्थानं एक मांडणी. आणि मित्रांनो मी जेव्हा जेव्हा नक्कीच समोर जेव्हा नक्की सांगतो की गुणलेखक हा नक्कीच टेक्निकल टीम आणि कॉमेंट्री मधला एक अविभाज्य भाग आहे. कारण आम्ही फक्त बोलायचं काम करतो, मात्र सामन्याचं कसं रंगवायचं सामन्याचा संपूर्ण सारांश खऱ्या अर्थानं गुणलेखकाचं काम असतं. आणि ती आज भूमिका खऱ्या अर्थानं दुधारी तलवार आमच्या शेजारी आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळते. अर्थात ऋषिकेश सरांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्यांच्याकडून नक्कीच माहिती पोहोचली आहे की गोलंदाजाने आता मध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आपण पाहतो सांघिक चौथा आणि वैयक्तिक पैड घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय नितेश. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र स्विच हिट, पॉवरफुल हिट, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्येला बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मोठ्या फटक्यांचा मात्र इथे कहर पाहायला मिळतोय आणि या धावसंख्येला मात्र बहर येतोय. चांगली बाब असणार आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. पुढचा बॉल आणि इथे मात्र अपील केली आहे, पंचांकडे पाहिलं गेलंय, पंचाने मात्र अपील फेटाळली आणि आमच्यापर्यंत इशारा दर्शवला की लेग बायच्या स्वरूपाची धाव असणार आहे. ही धाव त्या पद्धतीने मात्र ग्राह्य धरली जाईल. एका धावेनेच आपण पुन्हा एकदा आपण धावसंख्या मात्र नक्कीच नजर टाकूया. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावरती, 3 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथं हाताळला गेला. एसटी रक्षक थोडी चुकी करतायत आणि इथे मात्र पंचांनी कवायत केली आहे. 1+1 अर्थात आपण ह्या 2 धावा इथे ग्राह्य धरणार आहोत. कारण आपण पाहिले का 1 स्वरूपाची धाव आली आणि तदनंतर मात्र एक सिंगल, अशा प्रकारच्या 2 धावा इथे मात्र ग्राह्य धरल्या गेल्यात. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. मित्रांनो कुठेतरी पाहिजे तर प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात गोवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाच्या आपण पाहिले तर एक खराब सुरुवात झाली होती. 3 गडी नक्कीच माघारी परतले होते आणि तदनंतर कुठेतरी एक पार्टनरशिप अर्थात भागीदारी करणं गरजेचं होतं आणि ती भागीदारी इथे मात्र यशस्वी ठरली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा येतो विवेकच्या बाट मधून, मोठा फटका, साधावा षटकार. माहित नाही, मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुतताना पाहायला मिळतात. कारण तब्बल 41 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होतीये. जिथे संघाला गरज होती ना त्यावेळी संघाला सावरण्याचं काम राकेश आणि विवेकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच आपण पाहिजे शॉट थर्डमॅनच्या दिशेला नक्कीच ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू नक्कीच कलेक्ट करते. तद्वर मात्र सिंगल मात्र पूर्ण होते. एक धाव काही वाचू शकले नाहीत. एका धावेने पुन्हा एकदा धाव पुढे सरसावलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते 56 आकड्यावरती, 3 गडी बाद, 56 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतो जे नितेश यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पुढचा बॉल येथे मात्र मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर, साधावा. त्यांची पराकाष्ठा सुटल्याशिवाय गुणवत्तेचा गाठा येत नाही आणि संयम, सातत्य, संघर्ष ठेवल्याशिवाय विजयाची गाठ देखील बांधता येत नाही. खऱ्या अर्थानं सातत्य, तो संयमाचा बाण इथे मात्र फोडू दिला नाहीये. खऱ्या अर्थात संयम ठेवलाय, संघर्ष केलाय आणि या धावा मात्र इथे उभा केल्यात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले तर पॉईंट दिसला, क्षेत्ररक्षक आहेत फेकी करतील. तद्वर मात्र एक सिंगल धाव येथे पूर्ण होते. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका सिंगलने मात्र षटक क्रमांक 4 येथे मात्र समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना गोवे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 आकड्यावरती.
आज मात्र समालोचकाची थोडीशी भूमिका निलेशजी मस्कर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा पार केली जाईल यातील मात्र शंका नाही. कारण कुठेतरी आज मंचावरती बसलेत मात्र काही शब्द यांच्या वाणीतून आमच्या कानापर्यंत पोहोचत आहेत आणि खरी गोष्ट आहे ती पाण्याची मागाशी म्हणलं अन्नाची पाण्याची भूक आहे मात्र आता कुठेतरी धावांची सुद्धा भूक त्यांच्या वाणीतून आमच्यापर्यंत पोहोचली. धावांची भूक इथे मात्र पूर्ण केली जाईल का? कारण निलेश साहेब पाहिलं की ती आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होती आणि ती होणं गरजेचं होतं. कारण कुठेतरी गोवे संघ अडचणीमध्ये सापडला होता. संघाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता मात्र शेवट गोड केला जाईल का हे मात्र पाहावं लागणार आहे. अनेक प्रश्न आहेत त्या अनेक प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने या जोडीच्या माध्यमातून दिलं जाईल का? आझाद राकेश आणि त्यांच्या सोबत हे विवेक ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय साहिल. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी. फलाट क्रमांक 1 ची गाडी मात्र 2 वरती जाते. अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. गोलंदाजाला दंडित केलं जातंय. आदरणीय सन्माननीय दळवी साहेब आणि अमोलजी मोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. मी आयोजकांच्या वतीनं आपल्या स्पर्धेमध्ये अर्थात सोनार सिद्ध करंडक 2026 पर्व 6 मध्ये मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतो. सर या प्लीज आपण स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी होत नाहीये. इथे मात्र मासाव नक्कीच गाळाला फसलाय. आणखीन एक गडी बाद. धक्का क्रमांक 4 राकेश मैदानाच्या बाहेर. साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तसेच मित्रांनो आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय विष्णू दळवी साहेब विश्वनाथ दळवी साहेब यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं नक्कीच सहर्ष स्वागत करतो. सर्वांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? कारण अवांतर चेंडू इथे नक्कीच हाताळला गेला मात्र गडी सुद्धा इथे माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रमोद आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकरवरती आपण पाहतोय सलामी आलेला फलंदाज अर्थात विवेक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. कारण मागील चेंडू अवांतर होता आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ना त्याला मात्र कुठेतरी या फटक्यापासून दूर ठेवण्याचं काम केलं गेलंय. कारण करावा लागणार आहे. कारण विवेकच्या बॅटमधून धावा ओकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी धावांचा डोंगर उभा झालाय. 65 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र खऱ्या अर्थाने धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम इथे केलं जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून हे मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये आणि इथे मात्र काय घडलंय? चुका मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चेंडू होतोय फरार. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आपण पाहिलं तर चला आयोजकांना विनंती करतो आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. आपले स्वयंसेवक असतील तर आपण सीमारेषेच्या लगत आपण इथे मात्र उभे करायचे आहेत. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळालं आणि या 4 धावा मात्र इथे नक्कीच असताना नशिबाच्या 4 धावा खऱ्या आता धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतात. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर 69 धावा धावफलकावरती लागल्यात गोवे संघाचे प्रथम बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल आता मात्र कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. गती काढून टाकली या चेंडू मधले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
पुढचा बॉल समोरच्या दिशेला, आसमान दाखवलंय, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. विवेकचा बॅट म्हणून हा आलाय त्याचा ब्रँड दाखवणारा दर्जेदार षटकार. आणि वैयक्तिक 42-41 धावावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुढे आड्या बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे मिळून आपण पाहतो एक धाव तो नक्कीच पुढे दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय का, आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होते आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण झाल्या. 2 धावांनी नक्की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 77 आकड्यावरती. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर, उच्चांकी धावसंख्या पाहायला मिळते गोवे संघाच्या माध्यमातून. 77 धावा फलकावरती लागल्यात. 78 धावांचं लक्ष आहे. या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल पाहू दुसऱ्या हातामध्ये. तुर्तास देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर आणि त्यांच्या अगेन्स्ट यशवंत नगर. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा मित्रांनो प्लीज. चला या प्लीज फास्ट या. अजय 11 खाम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण खेळताना पाहायला मिळतात. विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे तो यशवंत नगर. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 1-1 विजय दोन्ही संघाने नक्कीच संपादन केलाय. आता मध्ये दुसऱ्या फेरीतील खऱ्या अर्थानं पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सामन्यात इथे मात्र टॉस केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय. मी विश्वनाथजी दळवी साहेबांना विनंती करतोय आणि अमोल सरांना आपण आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. तसेच मित्रांनो आपण पहिले सत्र आपण पाहायला गेलं 77 धावा झाल्यात आणि 78 धावांचं लक्ष आहे. या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल हे दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपण ऐकणार. मी घेतो तुर्तास ब्रेक. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आपला मानाचा अभिमानाचा सोनार सिद्ध करंडक 2026 पर्व 6. धन्यवाद. डोलवल आणि व्ही पक्षामध्ये टीम आपल्याला अशी सोमजाई प्रसन्न गोवे हा संघ पाहायला भेटते.
एका बाजूला आपण पाहायला गेलं डोलवल संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी टीम गोवे या संघाला. आणि गोवे संघाने मात्र आजच्या दिवसातील हाय स्कोर मैदानाच्या मध्ये उपलब्ध करून दिला. 77 धावा तब्बल केल्या आणि विजयासाठी आव्हान ठेवले. एक मोठं असं आव्हान 30 चेंडू आणि 78 ची आवश्यकता टीम डोलवल या संघाला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये डोलवल संघाचे त्यांना पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडला फलंदाज संचित आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल चेतन. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाकडून राकेश चेतनना पाहायला भेटेल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. 30 चेंडू आणि 78 ची आवश्यकता. हाय स्कोर मॅच, हाय व्होल्टेज सामना झाला पाहिजे तर प्रेक्षकांना आवडते. इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं तसं आयोजकांचं या व्यासपीठावरील मान्यवरांचं खेळाडूंचं मी समालोचक ऋषिकेश साळुंके तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. वळूया मॅच कडे मैदानामध्ये जिथे आपण पाहताय डोलवल आणि एका बाजूला गोवे. पहिला बॉल शॉर्ट पिच होता मात्र चांगल्या प्रकारचा खेळून काढला. शॉर्ट मिडलला क्षेत्ररक्षक असतील मात्र एक धाव निश्चितपणे प्राप्त केली जाते. संघाचा श्री गणेश झालाय. स्वतःचं खातं व संघाचं खातं ओपन केले. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक उघडलाय 1 या आकड्यावरती. राकेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. मोठे फटके आता मात्र डोलवल संघाला सुद्धा मारावे लागतील. मोठमोठे फटके मारावे लागतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राकेश. पुढचा बॉल चांगल्या प्रकारचा कट लागल्या. बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूच्या खाली धावतात. तिथं मात्र एक कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एकच जावेवर रोखून ठेवलं या दोन्ही फलंदाजाला. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या दोन्ही आकड्यावरती पाहायला भेटते. 78चा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले शतक मैदानाच्या आतमध्ये आणि 78चा पाठलाग करत असताना मोठे फटके नक्कीच चेतन आणि संचित याला मारावे लागतील. संचित स्ट्राईक एंडला पाहायला भेटेल. पुढचा बॉल. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी लाईन अँड लेंथ मात्र फलंदाजाला निरखून पाहता आली नाही. तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर बॅटची लिडिंग आहे आणि पहिला धक्का बसला टीम डोलवल संघाला. बॅटर संचित मैदानाच्या बाहेर. डीजे आता 78चा पाठलाग करत असताना बॅटर संचित मात्र आघाडीला आले होते आणि तिसरा चेंडू पेस करत असताना मोठा फटका मारण्याच्या माध्यमातून ते मात्र बाद झाले. बॅटची लिडिंग एज लागली आणि मात्र फलंदाज संचितला माघारी जावं लागलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राकेश पुन्हा एकदा तयार. चांगल्या प्रकारचा बॉल होता मात्र टप्पा पडल्यानंतर लगेच चेंडू मात्र खाली बसता. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानामध्ये आणि बॅटर सागर मैदानाच्या बाहेर. डीजे पाहायला भेटेल. जितेश मैदानाच्या मध्ये आले. जितेश आले. जितेशला मात्र संघाने जबाबदारी दिली. त्या जबाबदारीला मात्र आता सार्थ जावा लागेल. आपल्या खांद्यावरती जबाबदारी दिली. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या 2 चेंडू मध्ये मात्र मोठा फटका एखादा तरी खेळावा लागेल. पॉवर प्ले शतक. राकेश काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 फलंदाजाला आतापर्यंत तंबूचा रस्ता दाखवला. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 2 धावा खर्च केल्या. आपण पाहायला गेलं तर सकाळपासून जिथे पॉवर प्लेच्या शतकामध्ये तब्बल 8 ते 10 धावा हमखास बनत होत्या. आज मात्र शेवटच्या मॅच मध्ये मात्र राकेशने रोखून धरलाय. पुढचा बॉल. चांगल्या प्रकारचा बॉल कट रिझम मध्ये कव्हर ड्राईव्हला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आले. तिकडे मात्र निश्चितपणे एक धाव प्राप्त केली जाते.
एका सिंगलवर रोखून धरलंय. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये. कमालीची गोलंदाजी हाताळली श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाकडून. 3 धावा फलकावरती लगावल्या. शेवटचा बॉल स्ट्राईकला फलंदाज चेतन आहेत. एका रनाच्या मदतीने खेळतात चेतन स्ट्राईक एंडला. मोठा फटका मारावा लागेल. शेवटचा बॉल इथे मात्र काय घडतंय, पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल आला असेल. स्वेर चेंडू अवंतरी धाव फलकावरती जोडली जाते. अवंतरीच्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या तब्बल जाते ती 4 या आकड्यावरती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांशी वादेवाद करू नये. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली गेले. 4 धावा धाव फलकावरती लगावल्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केले. मात्र एक शेवटचा चेंडू टाकताना खराब चेंडू आढळला. शेवटचा बॉल, यावेळचा बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हरीच्या मध्ये खेळून काढाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आले. त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. पहिल्या शतकामध्ये आपण पाहायला गेल्या तब्बल धावसंख्या खर्च केल्या त्या गोलंदाज राकेशने 8 धावा खर्च करत असताना 2 गडीला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आणि आता मात्र नवीन गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटे. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलं आपल्या स्पेलचं पहिलं शतक. गोलंदाज ललित गोलंदाजी मार्क वरती आले. जितेश आपल्या स्ट्राईक एंडला पाहायला भेटे. जिथे आपण पाहता 8 धावा धाव फलकावरती लगावला. 78चा पाठलाग करायचा आहे आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 70 धावाची आवश्यकता. अजूनही आपल्या शतकातील पहिला बॉल मात्र इथे पंचांचा इशारा आलाय. इट्स स्वेर चेंडू, वाईड चेंडू आलाय. अवंतरी धाव फलकावरती जोडली जाते. एक अवंतरी धाव जोडली गेली. अवंतरी धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरसावले. 9 धावा धाव फलकावरती लगावल्यात. ललित आले. सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला भेटले. शेवट गोड झाला पाहिजे. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. समोर खेळा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील त्यावर मात्र एक सिंगल कंप्लीट केली गेले. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही मैदानामध्ये. एकाच सिंगलवर दोन्ही फलंदाजाला मान्यता करावी लागेल. सिंगल डबलने काम चालणार नाही. मोठे फटके मारावे लागेल. जशी बॅटिंग मात्र अशी सोमजाई प्रसन्न गोवे संघाने केली होती तशा पद्धतीची बॅटिंग आता टीम डोलवल संघाला करावी लागेल. 10 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता. लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज मात्र तिथं मात्र एक धाव आपल्याला घेताना पाहायला भेटते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल येताना पाहायला भेटते. वारणार आपण पाहताय मैदानामध्ये सिंगल डबलने काम चालवत आहे डोलवल संघ. हा मात्र आपण पाहायला गेला. स्ट्राईकला फलंदाज जितेश आलेत. एक सिंगल येताना पाहायला भेटते. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल समोर डान्सिंग डाऊन करून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत राहिला बराच काळ. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज ललित याने केला आणि इथे मात्र काय रनआउटची संधी. अति घाई संकटात नाही, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणे अशी परिस्थिती मैदानामध्ये. आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या भूमिकेमध्ये. चेतन बॅक टू द पवेलियन. डीजे पाहू शकता. तब्बल 12 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. पुढचा बॉल, ओव्हर पिच
फिनिश बॉल अगदी समोरच्या दिशेला लॉफ्टेड केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून जाणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक षटकार. डीजे आल्या मात्र मोठा फटका मारलाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये विनोदच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती आल्याने आपले इरादे स्पष्ट केले. षटकार आलाय, मोठा फटका टोकलाय. आता मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी विनोदला करावी लागेल. जसं आल्या षटकार टोकलाय तसंच मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी करायला लागेल. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा. हा मात्र चेंडू हवेत होता बराच काळ. चेंडूने उंची गाठली होती, दुरी गाठली नाही. आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसरेला विनोद. बॅक टू द गाव. डीजे ते धावफलकावरती धाव संख्या 22 या आकड्यावरती पाहायला भेटते. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. तिथे आपण पाहता 78चा पाठलाग करायचा आहे. 22 धावा धावफलकावरती अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. जितेश पाहायला भेटतील. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटते. वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं व संघातर्फे तिसरं शतक घेऊन ललित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलेत राकेश. 18 चेंडू आणि 56 धावाची आवश्यकता. आपल्या शतकातील पहिला चेंडू. ओहो, यावेळी मात्र अपील केली जाते. इथे मात्र अपील मध्ये उत्साह सुद्धा, आत्मविश्वास सुद्धा जास्त भेटला. पंचांचा हात आकाशाकडे. आणखीन एक बॅटर जितेश. लेग बी फॉर द विकेट. LBW च्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर.
फास्ट घ्यायचा, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये साहिल येताना पाहायला भेटतील. साहिल मैदानाच्या आतमध्ये आले. राकेश आले मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल मात्र लोअर फुलटॉस होता, ते तो मात्र लॉंग ऑनला खेळून काढला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक असतील, थोडेसे फंबल झाले आणि त्या फंबलिंगचा फायदा या दोन्ही फलंदाजांना उचललाय आणि बघता बघता या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या सायन संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा संख्या आपण पाहताय तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 16 चेंडू आणि 54ची आवश्यकता. मोठे फटके मारायला लागतील. कुठेतरी आपण पाहताय डोलवल संघ मात्र बॅकफुटला जाताना पाहायला भेटलं. जशी फलंदाजी सोमसाई प्रसन्न गोवे या संघाने केली होती तशी फलंदाजी आपल्याला डोलवल संघाकडनं पाहायला भेटत नाही. कुठेतरी मात्र अडखळलाय संघ. विकेट पाहायला गेल्या तर डोलवल संघाच्या विकेट आतापर्यंत गेल्या त्या म्हणजे 5 विकेट आतापर्यंत गेल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल, लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या वेगाने चेंडूच्या वर धावत जातील तर मात्र 1 कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट केले गेला. बॅकअप चांगला पाहायला भेटते टीम गोवे या संघाकडून आपल्याला. या दुहेरीच्या मध्ये 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 26 धावा झाल्या. 4 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज राकेश याने. त्यानंतर मात्र 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवरती 1 दुहेरी धाव प्राप्त झाली. तिसऱ्या चेंडूवर निर्धाव आला. त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवरती आणखीन 1 दुहेरी प्राप्त केली गेली. 2 धावा, 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल मात्र हाफटेकर होता. पूल करायचा प्रयत्न झाला होता तिथे मात्र बॅट चिकट लागले. फाईन लेगला चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू निघून गेला अगदी जमिनीला घासत पुसत सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. डीजे शेवटचा बॉल, हाफ ट्रेकर होता इथे मात्र पुरेपूर फटका. मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वेगाने गेले. त्यांच्या अवाकाच्या बाहेर असताना झेल राहिला. तो तर मात्र झेल जमिनीला दान केलाय आणि मात्र पाहता पाहता यशस्वीरित्या आपण पाहायला गेलात तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा दुहेरीच्या सायन संघाचा धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या तब्बल 32 या आकड्यावरती. पहिला 18 बॉलचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल विजयासाठी टीम डोलवल या संघाला 46 रनांची आवश्यकता. 12 बॉल 46 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 46ची आवश्यकता आपण पाहताय डोलवल संघाला असेल. 23.00च्या सरासरीने प्रतिशतक चालावे लागेल. 12 बॉल 46. मोठे फटके मारावे लागतील. विवेक आलेत गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल 46 ची आवश्यकता. बॅटर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल राज आले स्ट्राईकला. 12 चेंडू 46 ची आवश्यकता. पहिला बॉल विवेक गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर पिच बॉल ऑप्टेड करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फटक्याने उंची जास्तीची गाठली. इथे मात्र काय घडलंय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र झेल सोडलाय. झेल जमिनीला दान केलाय आणि आणखीन एक जीवनदान भेटलाय बॅटल राजाला. एक सिंगल प्राप्त केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती. या वेळेला मोठा फटका मारलाय जरूर. फटक्याने उंची सुद्धा गाठली आणि अंतर सुद्धा कापलंय. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार जरूर आला. पुढचा बॉल आणखी एक ओव्हर
पिच बॉल लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत मात्र खूप सारा दूर राहिलाय चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न केला जाते की काय मैदानामध्ये, पण तिहेरीचं केलं जाणार नाही. या 2च धाव्यानं रोखून ठेवलंय. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या 41 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी. पुढचा बॉल लोअर फुटास बॉल होता. आडव्या बॅटनं स्ट्रोकला मात्र कन्वर्ट करायचा होता. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका सिंगल रोखून ठेवले. एका सिंगलच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहताय तब्बल जाऊन पोहोचले ती म्हणजे 42 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू या शतकातील राज बॅटर स्ट्राईकला, जो मात्र एका जीवनदानाच्या मदतीने खेळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत राहिलाय. विकेट किपर स्वतः बॉलच्या खाली आले होते, मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. आणखीन एक जीवदान भेटलाय राजाला. एक सिंगल, आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाते. एका सिंगलच्या स्थानात 43 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे शतकातील, जिथे आपण पाहताय शतक क्रमांक 4 प्रगती पथावरती विवेक गोलंदाजी मार्क वरती आले. पहिले 3 शतकं चांगली हाताळली गेली राकेश आणि ललितच्या माध्यमातून, आणि हे 4थं शतक प्रगती पथावरती. शेवटचा बॉल खोलून टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूच्या काही वेगाने येतील. तर मात्र एक कंप्लीट केले गेले. दुहेरीचा प्रयत्न केले गेले आणि बघता बघता या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 45 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू असतील आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आवश्यकता असेल विजयासाठी टीम डोलवल या संघाला आपण पाहायला गेलात तर सहा चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता असेल टीम डोलवल या संघाला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहताय तब्बल 45 या आकड्यावरती. दक्ष येताना पाहायला भेटेल आपल्याला. दक्ष गोलंदाजी मार्क वरती आलेत. यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाकडून पाहायला भेटतोय. छोटे खेळाडू मात्र अशाच मोठमोठी संधी भेटत गेली तर आणखीन पुढे जातील हीच अपेक्षा असेल संपूर्ण टीमला. 6 चेंडू 33 ची आवश्यकता. शेवटची ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर. पहिला बॉल. यावेळेस मात्र काय चेंडू होता अप ट्रेकर, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटाय. पहिला चेंडू काय चेंडू टाकला, सुरेख अप्रतिम चेंडू टाकला. लाईन अँड लेंथ ओळखता आली नाही. फलंदाजाला मात्र एक बीट झालाय आणि एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला दक्षच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी केले. पुढचा बॉल. आणखीन एक तोच टप्पा. इथे मात्र काय घडलं, बॅटची लिडिंग एज आणि दक्षच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट. ची आवश्यकता. काय गोलंदाजी केले दक्षने. 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता एक फलंदाजाला बाद केला. पुढचा बॉल. आणखीन एक त्याच टप्प्यावरती चेंडू टाकला होता. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येतील, मात्र झेल आणखीन एकदा सुटलाय. जमिनीला दान केलाय. तर मात्र दुहेरी धाव प्राप्त केली जाते आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 47 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 बॉलच्या खेळांचा 47 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज दक्षने. पुढचा बॉल. आणखीन एक शॉर्ट पिच टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पूल केलाय. फटका फसलाय आणि या वेळेला कुठलीही चुकी न करता टिपलाय झेल नि संपलाय बॅटर रोहनचा खेळ. डीजे
केली मात्र 4 चेंडू हाताळले 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केल्या. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाकडनं पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळले 2 चेंडू शेवटचे असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल प्रथमेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. शेवटचे 2 बॉल. चांगल्या प्रकारचा चेंडू खेळून काढला आडवा बॅटनं ऑन साईडला स्ट्रोक सजवला. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही. या मॅच मध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता शिल्लक राहिले. शेवटचा चेंडू असेल विजयासाठी पाहायला गेला तर 32 ची आवश्यकता असेल. मोठा फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये खेळून काढा क्षेत्ररक्षक असेल आणि आणखीन एक विकेट या दक्ष नावावरती प्राप्त केले आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. इथं विजयी ठरलाय संघ टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे हा संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघांचा आभार. तसेच यापुढील होणारी मॅच असेल एका बाजूला आपण पाहायला गेलं तर यशवंत नगर आणि त्याच्या वी पक्षामध्ये अजय 11 खाम हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतील. हा संघ मात्र विजयी ठरला. या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे विवेक याने मात्र तब्बल आपण फलंदाजी करत असताना नॉट आउट 43 धावांची एक चांगली